शौर्य, त्याग, स्वामीनिष्ठा आणि धैर्याची कहाणी. ज्यांच्या बलिदानाने घोडखिंड पावन झाली त्या वीर बाजीप्रभूंना, बांधल सेनेला आणि आपल्या समस्त थोर मराठी वीरांना कोटी कोटी नमन. हॅलो, मी कोल्हापूर कन्या साक्षी. इतर रील्सप्रमाणे ही ऐतिहासिक घटना काही एका मिनिटात सांगता येणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोल्हापूरपासून 65 किलोमीटर अंतरावर असलेली पावनखिंड. 12 आणि 13 जुलै 1660 मराठ्यांच्या इतिहासातील अवघड परंतु तेवढीच पराक्रमी तारीख. धोधो कोसळणाऱ्या पावसाची ती काळ रात्र होती. पन्हाळ्याला सिद्धी जोहर नावाचा अजगर वेढा घालून बसला होता. लाखांचा पोशिंदा पन्हाळा अडकला होता. बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते. योजना ठरली. 2 पालख्या तयार झाल्या. पन्हाळा व्याकुळ झाला होता. विशाळगडच्या दिशेने मान वर करून जणू भोवतालच्या परिसराला शांत राहण्याची विनंती करत होता. राजदिंडी मार्गाने महाराज आणि 600 बांधल मावळे बाहेर पडले. वाट जणू हरवली होती. गुडघाभर चिखलातून मावळे वाट काढत होते. अनेकांची ढोकरं फुटली होती. काट्याने अंगांची चाळण केली होती. तितक्यात गस्त खाणाऱ्या गनिमाला सुगावा लागला. पण यात हुबेहूब महाराज दिसणारा वीर शिवा काशीत पडला. तरी मराठे विशाळगडाकडे कूच करत राहिले. महाराज आणि साथीदार घोडखिंडीत पोहोचले. पण शत्रू अगदी हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला होता. आता पर्याय एकच होता, या 10,000 गनिमांशी झुंज देणे. आणि झुंज दिली. बाजींच्या सांगण्यावरून महाराज निघाले. महाराजांचा पाय निघत नव्हता आणि याच खिंडीत अवघे 300 बांधल मावळे लढले. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले. या सगळ्यांचे नेतृत्व करत होते वीर बाजीप्रभू देशपांडे. 52 वर्षांच्या बाजींची तलवार वाऱ्यासारखी फिरत होती. जखमांनी बाजींचे शरीर माकले होते. अंगात प्राण नव्हतेच, पण कान मात्र विशाळगडाकडे लागले होते. आणि आवाज झाला. महाराज गडावर सुखरूप पोहोचले, पण बाजी पडले. आणि मावळ्यांच्या रक्ताने न्हावून निघालेली घोडखिंड अखेर पावनखिंड झाली. आज अनेक जण पावनखिंड पाहायला येतात, अगदी ट्रॉफिक जाम लागेपर्यंत. पण ही काय एन्जॉय करायची जागा नाही. इथे कणाकणात शिवरायांचा, वीर बांधल सेनेचा सहवास जाणवतो. तो जाणून घेता आला पाहिजे. फोटो आणि सेल्फीसाठी झुंबड उडाली होती. लांबूनच त्या वीर पराक्रमी सेनेला मुजरा केला. डोळे पाणावले होते. ऊर भरून आला होता. शब्द फुटत नव्हते. कोणासाठी बलिदान दिले 300 मावळ्यांनी? या अशा गाढवांसाठी ज्यांना आपण नीट रस्त्याच्या एका बाजूने चालावं का कळत नाही, की इथे प्लॅस्टिक बॉटल टाकण्यासाठी किंवा कचरा करण्यासाठी. अनेक जण एन्जॉय करतात, कुकुऱ्या देतात. आपल्यासोबत आलेल्या महिला किंवा पुरुष मित्राच्या अंगावर पाणी उडवत बसतात. दारू पिऊन अशा ठिकाणी जावं का, एवढे कळू नये आपल्याला. एक लक्षात ठेवा, आज ना उद्या उत्तर महाराजांनाच द्यायचे आहे. जय शिवराय.